तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपलं नवीन घराचा गृहप्रवेश होता. छोटंसं असं घर 1 RK. हे आपले कार्यकर्ते मदत करत होते. बुवा, आमचे भाचे, परत ब्राह्मण काका पूजेची तयारी करत होते. या आमच्या वहिन्या आणि मेवण्या ह्या पण गावावरून आल्या होत्या. जास्त काही पाहुणे बोलवले नव्हते, फक्त जवळचेच मेन बोलवते होते. हे आमचे मेवणे साहेब आणि सागर हे आमचे कार्यकर्ते वरती कच्चीवरती जेवण करत होते. कार्यकर्ते बघा, मस्तपैकी सुंदर जेवण बनवलं छानपैकी. ही आमची बहीण बघा, त्या वहिन्यांना चपात्याचं तोंडाला पीठ लावत होत्या, जसं का आता भावाचं लगीनच आहे असे करत होते. हे बघा, सर्व कार्यकर्ते आपले घरचेच होते. आणि जेवण बनवणं झाल्यानंतर सवासण्यांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम होता. आणि थोड्या वेळात सवासण्यांच्या पाया पडून घेतलं सर्वांच्या. आपल्या मेवण्याच होत्या आणि बहीण. प्रथमतः गृहप्रवेश करून घेतला. मित्रांनो, जास्त काय पाहुणे, घर छोटंसं असल्यामुळे जास्त काय पाहुणे बोलवले नव्हते. आपले छोटे छोटे कार्यकर्ते बोलवले होते. जे VIP मित्र आणि VIP नातेवाईक बोलवले नव्हते. छोटंसं घर असल्या कारणाने ब्राह्मण काकांनी अशी सुंदर अशी पूजा मांडली होती. कलेर कशेला ट्रॅफिक असल्या कारणाने बरेचसेच पाहुणे आणि जवळचे मित्र येऊ शकले नाही. प्रवेशानंतर सत्यनारायण होम या सगळ्या वास्तुशास्त्राप्रमाणे पूजा करून घेतल्या. कारण का घराचं स्वप्न हे फार मोठं असतं आणि ते पूर्ण झालं होतं आपलं. घर छोटं असल्या कारणाने जरा पाहुण्यांची गैरसोय होत होती. तरी आमच्या पाहुणे मंडळी व मित्रमंडळांनी समजून घेतलं आणि ॲडजस्ट करून घेतलं. वरती टेरेसवरती माणसांना व लहान मुलांना जेवणाची सोय होती. हे आपलेच कार्यकर्ते जेवायला वाढायला हे आमच्या वहिनी साहेबांनी पोशाख केला. आमचे मित्रमंडळांनी उन्हावणे, दादा पवार हे आमचे बालपणाचे मित्र यांनी भरपूर असे गिफ्ट आणले होते की ठेवायला जागा नव्हती. लोखंडे साहेब, भुरुमकर हे आमचे बुवा, सूरसाक्षीचे मालक आणि आमचे सातारा वाईवाले, पवार कंपनी, पवार फॅमिली. हे असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.